ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग सांगितलं दुपारचे 12-1 वाजले असतील. म्हणजे किचनची सगळी कामं आवरली, सगळ्यांचं जेवण खाणं सगळं झाल्यानंतर मी आलेले आहे इकडच्या रूममध्ये. आणि अगोदर मी पोटमाळ्यावर त्या जितक्याही गटवडे ठेवलेले होते सगळे काढले. कशाचे आहे तर सगळं वायर म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सगळं पोत्यात भरून मी पोटमाळ्यावरती टाकलेले घाई गडबडीमध्ये. मग नंतर ते मला भेटलंच नाही आणि नवीन आणत गेलो आम्ही. जेव्हाही म्हणजे काही मागतात मग त्या पोत्यात ठेवलेलं कुठतरी एखादी छोटीशी वस्तू लागते, मग पूर्ण पोतं काढायचं, मग त्यामध्ये शोधायचं, मग भेटणार नाही. तर यावेळेस मी असला गोंधळ करणारच नाही आहे. तर या पसाऱ्यामध्ये माझा पण पसारा दिसत आहे ना, म्हणजे मी पण दिसत नाही इतका पसारा झालेला आहे. तर असं इकडच्या किचनमध्ये असंच आहे, जेव्हाही ठेवते असाच गोंधळ होतो. मी सगळं व्यवस्थित करते, 4-8 दिवस ठीक राहतं. मग नंतर ते सगळं काढणार कोण आहे? मीच आहे. मीच ठेवणार, मीच काढणार, सगळं मीच करत असते. कारण दुसरं कोणी हात घालत नाही आहे, तर त्यांना सगळ्या वस्तू हातात लागतात. मग एखादी शोधते, भेटणार गेलं तर म्हणते की ते भेटत नाही आहे घरामध्ये, मग ते नवीन घेऊन येतात, असं आहे. तर आता सगळ्या रूमचा कचरा जी आहे, कचरा जी पसारा आहे, सगळा मला काढायचं आहे. जे एक्स्ट्राचं आहे, जे लागणार आहे त्या वस्तू मात्र मी व्यवस्थित बकेटात ठेवणार आहे. कारण बकेटं खूप सारे आहेत पेंट केलेले, सगळे रिकामेच पडलेले त्यावेळेस. तर मी विचार केला की यावेळेस सगळं बकेटात भरायचं आणि त्यावरती लिहून ठेवायचं. जसं किचनमध्ये आपण लिहून ठेवतो ना, डब्यामध्ये काही भेटत नसलं, डाळ पुण्या डब्यात आहे, तांदूळ पुण्या डब्यात आहे, इष्टीच्या डब्यात दिसत नाही आहे, तर मी लिहून ठेवलेले. तशाच पद्धतीने इथं पण मी आज तेच करणार आहे. तर इकडं सगळे पोते वगैरे सगळं काढलेलं आहे. कापूस एका पोत्यात मी ठेवलेलं होतं, ते पण मला परवा पोतं भेटलेलं नाही आहे कापसाचं, कारण नुसता गोंधळ काहीच भेटत नाही. तर मी काय केलं, या वेळेमध्ये एका कवरमध्ये ते कापूस भरलेला आहे, बकेटात ठेवणार आणि त्या बकेटावरती लिहून ठेवणार आहे, म्हणजे या डब्यामध्ये कापूस आहे. अशा पद्धतीनं म्हणजे कितीही घाई गडबड असो, कितीही कामाचा गोंधळ असो, त्यावेळेमध्ये आपल्याला पटकन भेटतं, कारण आपण ते लिहिलेलं वाचतो ना. त्यामुळे जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही किंवा सगळे डबे आलटपलट करण्याची गरज नाही आपल्याला. तर आता हे काही म्हणजे ह्याच वस्तू ज्या आहेत ना, मला भेटत नव्हत्या, सगळ्या खाली उलटलेल्या आहेत. मी परवा पण एक पिशवी भरलेली होती, ती काढलेली आहे आणि एक मी बॉक्स केलं, त्यामध्ये मी भरून ठेवलेला आहे. पण यावेळी बॉक्स पण नाही आहेत. आता किती बॉक्स आणायचे आणि घरभर ठेवायचे, तर विचार केलं बकेट जे ठेवले त्यामध्ये भरूया. तर इकडे बघू शकता काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, म्हणजे या सगळ्या नट आहे, छोट्या छोट्या होल्डर आहे, त्यामध्ये बोर्ड आहेत, बटणं आहेत, वायर आहेत. आणि हे वेळेत मला काहीच भेटलं नाही, सगळं मी नवीन आणायला लागले. जेव्हाही यांना काही गरज पडली, कुठं काही लावायचं आहे, काही चेंज करायचं आहे, सगळं नवीन घेऊन आलेले आहेत. तर हे ठेवून तरी काय उपयोग असं. तर मला सगळंच उलटलेलं आहे, जे पाहिजे त्याच वस्तू मी बकेटात भरल्या आणि जे नको आहे, जे मोडक्या तोडक्या अशा खराब आहेत, ज्या लागत नाही, त्या सगळ्या मी भंगारमध्ये घातलेल्या आहेत. आता ते घरभर ठेवायचं आणखीन पोते मला म्हणजे गटोडे करावंच लागणार होते. तर इकडं काही रांगोळ्याचे हे साचे आहेत, हे पण मला वेळेत एकही भेटलेलं नाही. खूप सारे मी ठेवलेले आहेत, हे पण पोत्यात मी भरलेलं होतं. आणि जी चाळणी आहे माझ्याकडे, त्याच्याकडे म्हणजे त्या चाळणीमध्ये असे 4 प्लेटा आहेत आणि जे तांदूळ डाळ चाळण्याचे आहेत ते दररोज लागत नाहीत, मी काढून ठेवलं, ते सुद्धा मला भेटत नाही. सगळं मी असं भरून ठेवलं ना की मला वेळेत एकही भेटलेलं नाही. तर मला वाटतं हे सगळं ना आपण एकत्र ठेवण्यापेक्षा ना सगळं व्यवस्थित ठेवणं ठीक वाटतं. म्हणजे ते नंतर भेटलं पाहिजे, नाही तर ते भेटतच नाही, तर त्याचा उपयोग काय. तर हा सगळा पसारा आवडतच होती. तितक्यात बाबा जेवण करायला आलेले. तर अगोदर मी बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि त्यानंतर मग जे पसारा आहे माझा ते तर आता दिवसभर चालणारच आहे, कारण खूप सारा आहे. आणि मी पोत्यात भरून ठेवलं तरी जास्त वेळ लागणार नाही, 1-1.5 तासामध्ये सगळं कंप्लीट होईल. पण तशा पद्धतीने मला ठेवायचंच नाही. आज सगळं मी काढणार आहे आणि सगळं व्यवस्थित ठेवणार आहे. तर थोडंफार मी इथं काढलेलं आहे हे. आणि बाकीच्या पिशव्या आणखी मी काय गडबडी बांधून ठेवले ते मी बघत आहे. बघू शकता सगळे वायर, यामध्ये कणस ठेवलेले आहेत, म्हणजे दसऱ्याला आपल्याला कणस लागतात, हे ज्वारीचे कणस पूजेला लागतात, मग ते कणस आणून ठेवलेले आहेत. तर ते पण खूप सारे आहेत आणि असं पोत्यात ठेवलं तर मला ते भेटणार नाहीत. तर हे पण मी एका बकेटात भरूनच ठेवणार आहे या वेळेमध्ये. आणि इकडं बघू शकता आता काय अवस्था झाली आहे पूर्ण घरची. बघावं तिकडं पोते, पसाराच पसारा, कचराच कचरा. तुम्ही म्हणसाल ताई दररोज झाडू मारत नाही आहे का? तर दररोज झाडू मारते मी, फरशी पुसत असते. पण एक असतं ना आपल्या डोक्यात की सगळं जितकं खाली असतं तितकंच आपण झाडणं पुसणं स्वच्छता करत असतो. जे खडी भिंती आहेत किंवा जे एक्स्ट्राचं सामान ठेवलं ते दररोज आपण काढत नाही. त्यामुळे खूप सारं झालेलं आहे आणि एका निमित्तानंच काढतो आपण. दसरा वगैरे असला त्या वेळेला सगळंच काढायचं असतं, म्हणून पण काढलं जातं हे. म्हणजे आता काही निमित्त आपण लावत नाही. तर इथं काही होल्डर आहेत, काही म्हणजे काही ते खिळे वगैरे मारण्याचे प्लास्टिकचे असतात ना ते आहेत, काही गॅसचे पाईप वगैरे आहे जे एक्स्ट्रा आणलेलं होतं, ते पण सगळं मी एका कवरमध्ये भरलेलं आहे. आणि काही हे नवीन चाळणे, मी जसं तुम्हाला म्हटलं सगळं नवीन आणलेलं होतं हे, पण नंतर आम्हाला भेटलेलं नाही आहे, त्यामुळे तसंच राहिलेलं आहे. ते काही नळ वगैरे आहेत, तर ते सगळे मी या कवरमध्ये भरलेले आहेत. आणि बकेटात एक कवर ठेवणार आहे आणि बकेटावरती मी एक चिठ्ठी जी आहे ना ती चिटकवणार आहे, त्यावरती लिहून ठेवणार आहे की या बकेटामध्ये मला काय काय भेटेल. वायर आहेत, नळ आहे, पाईप आहे, होल्डर आहे, वायर आहे. तुम्हाला हे सगळं खेळ केल्यासारखं वाटेल, पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मला भेटत नाही, सगळं नुकसान होत आहे. ठेवल्या काही वस्तू ना गंजावून गेले तिथंच ते ठेवून.
तर काही वायर आहेत, ते वायर पण मी एका कवरमध्ये भरले आणि ते तसंच कवर या बकेटात ठेवलं. होल्डराचं कवर याच बकेटात ठेवलेलं आहे. हँगर ठेवलेला आहे आणि 2 स्प्रिंग पण आणलेल्या होत्या. ते स्प्रिंग पण मला भेटले जे पडदा लावायचे असतात, ते पण मी नंतर नवीन आणायला लावलेले होते. त्याच्यामुळे मी पडदा घेतलेलं होतं तेव्हा. ते पण स्प्रिंग इथंच ठेवलेले आहेत आता बकेटामध्ये. आणि या पिशवीमध्ये काही म्हणजे कणीस वगैरे ते भरलेलं आहे मी. ते मी एका वेगळ्या बकेटात ठेवणार आहे. सगळे पोते मी रिकामे केलेले आहेत आणि पोते सगळे एकात एक घालून बांधून ठेवणार आहे. कारण या वेळेत कुठल्याही वस्तू मी पोत्यात भरलेल्या नाहीत, सगळ्या रिकाम्या केल्या. जी पिशव्या आहेत, पोते आहेत, सगळंच मी काढलेलं आहे. तर बघू शकता या पिशवीमध्ये एकदम छोटे छोटे वायर आहेत, परत माऊस वगैरे कम्प्युटरचं, परत टीव्हीचं काही म्हणजे हे काय स्टॅपलेजर वगैरे सगळंच आहे हे. तर सगळं मी वेगवेगळं ठेवणार आहे. काही नटा वगैरे म्हणजे घाईगरवीत जसं हातात येत गेलं तसं मी ठेवलेलं आहे. मग ते सगळं गोंधळ झाले, सगळं एकत्र झालेलं आहे. काही पेन आहेत, हे ते खूप सारं झालेलं आहे. कशात काही तर कशात काही असं झालं. तर करून करून खूप कंटाळा आला. तर थोडंसं आलेले पोटपूजा करण्यासाठी तर रवा लाडू वगैरे मी घेतलेला होता. रवा लाडू चिवडा हे खाल्लेला आहे मी. म्हणजे यामध्ये भरपूर वेळ गेला, पूर्ण दिवसच गेला माझा या कामामध्ये. छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी काही मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवते, पण पूर्ण दिवस गेला. पण सगळं काम माझं व्यवस्थित झालं. तर काही रिकाम्या पेना म्हणजे जे चालत नाहीत, शाई संपलेली तशा पेना आहेत आणि खूप सारं मुलांना ते जमा करून ठेवलेलं आहे. ते पण मी सगळं काढलं आणि भंगारमध्ये टाकणार आहे. म्हणजे एक पोतच केलेला आहे ज्यामध्ये सगळं भंगारच्या वस्तू ठेवणार आहे. म्हणजे भंगारमध्ये घालण्यासाठी म्हणजे रांगोळी वगैरे काही आपण घेऊ शकतो. असं ठेवून ठेवून तरी काय खूप स्पेस धरणार आहे आणि काही उपयोगालाही ते येणार नाही आहेत. एक मोठं पोतच भरलेलं होतं यावेळेस. जेव्हाही मी या रूममधला पसारा काढते ना, एक एक पोतं भरून निघतं ते भंगार, इतकं भरलेलं आहे. तर या बकेटामध्ये मी काय काय लिहिलं म्हणजे काय काय ठेवलं ते लिहित आहे. वायर आहे, होल्डर आहे, नळ आहे. या डब्यामध्ये म्हणजे या बकेटामध्ये मी रांगोळी ठेवणार आहे. म्हणजे रांगोळीचे साचे, रांगोळी हे सगळं ठेवणार आहे. म्हणून मी रांगोळी यावरती लिहिलेली आहे. म्हणजे कितीही घाई गडबड असो मला पटकन ते भेटावं, त्यामुळे मी अशा पद्धतीनं ठेवत आहे. आता यावरती मी काही चाळण्या ठेवल्या. चाळण्या पण दररोज लागत नाही. जेव्हा डाळीदुळीची कामं होतात ना त्यावेळीमध्ये आपल्याला चाळण्या वगैरे लागत असतात. त्या चाळण्या पण मी याच बकेटामध्ये भरून ठेवल्या. काही लोखंडी आहेत, काही स्टीलच्या आहेत अशा. आणि फुलमाळा इथं तरी खूप गोंधळ झाला. दिनेश आल्यानंतर म्हणत होता मम्मी इतकं सगळं ठेवलं आणि मला नवीन आणायला लावलं. खरंच नवीन आणलेलं होतं आम्ही गौराईला. तुम्हाला मी शेअर पण केलेलं होतं की लायटिंग सगळी खराब झालेली. मग दिनेशनं 2 लायटिंग जे आहे ना नवीन घेऊन आले, जे छोटे छोटे असतात ना ते लायटिंग 2 घेऊन आलेलं आहे. पण इथं खूप सारे मी ठेवले आहेत. फुलमाळा बघू शकता किती सारे मी ठेवलेले आहे जे नवीन आणलेले आहेत. म्हणजे हे सगळं मला भेटलंच नाही तेव्हा, कारण मी पोत्यात भरून एक गटवडं करून वरती टाकलेलं होतं पोटमाळ्यावरती. त्यामुळे काहीच भेटलं नाही. बघू शकता किती सुंदर सुंदर फुलमाळा आहेत, वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत, खूप सुंदर आहेत. पण गौराईमध्ये मला हे काहीच भेटलं नाही. तर यावेळेस मी या बकेटात भरलं. लायटिंग आहेत, फुलमाळा आहेत, म्हणजे दीपावलीत आता या सगळ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत. मग तेव्हा परत शोध नको. पोत्यात भरलं तर मला भेटत नाही, मला माहिती आहे. आणि एक तर मला आठवण राहत नाही, स्मरणशक्ती खूपच कमजोर आहे माझी. त्यामुळे ना मी अशा पद्धतीने लिहून ठेवत आहे. तर ते फुलमाळा परत लायटिंग वगैरे एका बकेटात मी भरून ठेवलेले, त्यावरती नंतर लिहून ठेवणार आहे. आता मी परत एक पोतं काढलं, त्यामध्ये काय निघालं बघू शकता. इकडं सगळे लेस आहे, त्यामध्ये काही मणे आहे जी ब्लाऊजला वगैरे आपण लावतो, रील आहे जी गोंडे बनवतो पदराला. खूप सारं आणून ठेवलेले, पण मला नंतर भेटलंच नाही. हे सगळं खूप दिवस झालं आणून ठेवलं. काही ते सगळं लेस जे आहे ना सगळं उकलून सगळीकडे हे झालेलं होतं, म्हणजे सगळं गुत्तामुत्ता झालेलं होतं. तर ते पण सगळं व्यवस्थित मी लावलं आणि याला मी चिकट टेप लावलेलं आहे, म्हणजे नंतर हे निघू नये. जे शेवटचं असतं ना त्याचं हे त्याला लावलेलं आहे, म्हणजे ते आता उकलणार नाही आहे. तर सगळ्याला मी अशाच पद्धतीनं केलेलं आहे. कारण खूप सारं मी आणलं, मला ब्लाऊजला त्याला लावण्यासाठी मी घेऊन आलेली होते, पण मी कशालाही लावलेली नाही आहे. आणि ठेवल्या ते पण असं बघू शकता गुत्ता झालेला आहे सगळं मी व्यवस्थित गुंडाळलं त्याला आणि टेप लावलेला आहे, म्हणजे आता ते निघणार नाही. तर टाचणी लावलेली आहे, ते व्यवस्थितच होतं, म्हणून लावायची गरज पडलेली नाही आहे मला. आणि रिलाही खूप साऱ्या आहेत. ते रिला पण सगळा दोरा निघालेला, म्हणजे एक वेळा आपण घेतलं की नंतर ते गुत्ताच होतो त्याचा. तर त्याला पण मी टेप लावून ठेवणार आहे, रिला वगैरे. परत इकडे जे मणी आहेत, मोती आहेत. पूर्ण घरात अंधार वाटत आहे. थोडंसं खिडकीतनं ऊन येत आहे, बघू शकता तुम्ही, पण ते ऊन पण चमकत आहे. आणि खूप सारे रिला, लेस हे बघू शकता सगळं आणून ठेवले. सगळं उकलेलं होतं आणि एक सगळं छान व्यवस्थित गुंडाळून घेतलं. म्हणजे अगोदर मी ब्लाऊजला वगैरे लावण्यासाठी लटकन सगळं आणलेलं होतं, पण सगळं नुकसान झालं, काहीच केलं नाही असं. बघू शकता हे ब्लाऊजला लावण्यासाठी हे काही मणी वगैरे गोल्डनचे हे मागवलेले होते. आणि इथं खूप साऱ्या रिला म्हणजे गोंडे वगैरे बनवण्यासाठी लेस
सगळं आता हे काही करणंही होणार नाही मला, तर एक मी काय केलं, बकेट केलं यावेळेस. कारण प्रत्येक वेळी काय होत आहे ना, काहीच भेटत नाही, सगळं घरात असतं, काही भेटत नाही. मग त्यावेळेस नवीन घेऊन येतात, जसं होल्डर आहे, वायर आहे, किंवा गौराईमध्ये लाईटिंग दिनेशने नवीन घेऊन आली. कारण जे होते ते 2 खराब झालेले होते आणि जे ठेवलेले होते ते सगळे मी काय केलं, दिवाळीत काढलं आणि ते वेगळ्याच ठिकाणी ठेवलं, त्यामुळे ते पण भेटले नाहीत. नवीन घेऊन आला परत, आता ते ठेवलेले आहेत. आता ते मी म्हणत आहे की मी आता त्यामध्ये ठेवायचं, म्हणजे जे फुलाच्या मला खूप सारे आहेत या बकेटात मी आता भरून ठेवले. एक मला भेटले नाही गौराईच्या वेळेस, इथं ठेवलेलं होतं मी वरच्या पोटमाळ्यावरती, इकडच्या किचनमध्ये. इकडच्या किचनमध्ये जे ठेवतो ना ते तिकडेच, नंतर भेटणारच नाही, खूप गोंधळ होतो, त्यावेळेस मी असं ठेवणारच नाही. त्यावेळेस मी बकेटावर सगळं लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे ह्याच्यावर आणखी लिहायचं. हे बाकीचे जे बकेट आहे तिथं ठेवलेले सगळ्यावरती मी लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे आठवण राहत नाही हे आहे म्हणून. कारण तर इथं बघू शकता वायर, होल्डर, नळ आणि कणस मी ठेवले ते पण लिहिलेलं आहे या बकेटामध्ये ठेवलेलं आहे. संक्रांतीचं सामान म्हणजे प्रत्येक वेळ नवीन असते, नवीन आणते खूप सारं आहे यामध्ये. तर हे सगळं आता सगळं व्यवस्थित ठेवणार आहे, लिहून ठेवणार आहे, म्हणजे मला सगळं पटकन भेटावं. म्हणजे ठेवणं हे तितकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ते आपल्याला वेळेत भेटलं पाहिजे. तर त्यावेळेस तसंच ठेवलेलं आहे. थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, म्हणजे लवकरच मी सुरुवात केली, तितकं टेन्शन नाही. आज नाही तर उद्या होईल, पण सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे मला. तर चला आता हे सगळं त्याच्यासाठी एक बकेट करणार आहे. हे लेस हे पण खूप सारे आहेत. आता मी काय शिवणं वगैरे करत नाही, पण आता काय करणार, खूप सारे. तर खूप साऱ्या वस्तू मी आणून ठेवल्या, पण मला वेळेत एकही भेटलेलं नाही, मग त्याचा उपयोग काय आहे. तर या वेळेमध्ये सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. इकडे बघू शकता सगळ्याला चिकट टेप लावलेलं आहे. तर जी ही रिला आहे, जी दोरा निघत होता त्याचा दोरा व्यवस्थित गुंडाळला, लेस नाही टेप लावून ठेवलेला चिटकवलेला आहे. आणि सगळं मी व्यवस्थित एका बकेटात भरून ठेवणार आहे. आणि काही स्टोनचे जे आहेत ना, म्हणजे अशी वेगवेगळ्या डिझाईनचे स्टोन मी आणलेले आहेत, काही मणी, मोती असे आहेत. म्हणजे ते कशासाठी मी आणलेलं होतं, प्लेट पण आहे 2-3 जे ग्लासचे असतात ना, म्हणजे फायबरचे येतात, तसे आम्ही आणलेले होते झुमर करण्यासाठी. म्हणजे जेव्हा माझी बहीण माझ्याकडे राहत होती तेव्हा आम्ही एक झुमर बनवलेलं होतं, आणि दुसरं बनवण्यासाठी सगळ्या वस्तू आणून ठेवल्या. पण नंतर काही बनवणं झालं नाही आम्हाला, कारण ती पण गेली, तिचं कॉलेज संपलं. म्हणजे रोहिणी माझी 6व्या नंबरची बहीण माझ्याकडेच होती 2 वर्ष, इथं कॉलेजला ॲडमिशन केलं होतं आणि ती इथंच राहिलेली होती. म्हणजे जेव्हा ती घरी यायची ना तेव्हा आम्ही काहीतरी करायचं, म्हणजे बसल्या बसल्या करमायचं नाही, तेव्हा यूट्यूब पण नव्हतं. तर मी काय करत होते, काहीतरी डोक्यात चालायचं की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणजे जसं म्हणतात ना, आता खाली दिमाग शैतान का घर, तसं आहे. कधीही आपल्याला खाली बसायचं नाही, काहीतरी कामामध्ये बिझी राहायचं आहे. म्हणून हे सगळं आणून ठेवलेलं होतं. पण एक झुमर बनवलं, बाकीच्या सगळ्या वस्तू अशा मी भरून ठेवल्या. भरल्या पोत्यात भरल्यानंतर भेटलंच नाही मला, किती वर्षाच्या नंतर आज मी हे काढलेलं आहे. जेव्हा दसऱ्याला मी काढत असते ना, ते पोते तसेच काढायचे आणि परत इथं ठेवायचे साफसफाई करून. पण खोलून मी बघितलेलं नव्हतं, पण यावेळेत खोलून बघितलं. मला आता आठवलं की खूप सारं आम्ही आणून ठेवलेलं आहे, मला आठवण सुद्धा नाही आहे. आणि जेव्हा साईड पिन करायची असते ना, तर साडीला लावण्यासाठी एक पिन भेटत नाही आपल्याला. इथं बघू शकता 2-2 लडा आणून ठेवलेले आहेत, पण वेळेत मला कुठलंच भेटलं नाही. तर ते पण मी बघितलं, काही मोती आहेत, काही मणी आहेत, सगळ्या काढून मी सगळं व्यवस्थित ठेवलं या वेळेत. नंतर गोंधळ व्हायला नको आणि लिहून ठेवलेलं आहे त्या बकेटावरती. आणि हे काही संक्रांतीचं ज्या वस्तू आहेत ना त्या आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी नवीन नवीन मी सामान आणत असते. आणि काही वस्तू आहेत जे मी तशाच ठेवल्या, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला घेता येईल अशा विचारानं ठेवलं, पण नंतर मी ते काढलेलंच नाही आहे. हे पण असं झालेले, तर ते पण आता सगळं मी काढलेलं आहे. आणि हे पण एका वेगळ्या बकेटात ठेवणार आहे. म्हणजे खूप सारे बकेट आहेत माझ्याकडे. आणि पूजेची काही भांडे आहेत, म्हणजे समया, दुसऱ्या समया मी घेतलेल्या आहेत, कारण हे अगोदरच्या जे समय आहेत ना, म्हणजे माझ्या सासूबाईने घेतलेल्या आहेत त्या, तर त्या समयाला एकदम छोट्या आहेत, म्हणून मी मोठ्या आकारच्या समय यावेळेत घेतलेल्या आहेत. आणि ह्या अशाच ठेवलेल्या होत्या, ते पण मी आता काढले. आणि जी पूजेची भांडे आहेत ना तिथं मी ठेवणार आहे, ते छान क्लीन करून. चमचे बघू शकता किती चमचे आहेत तिथं, हे पण यामध्ये ठेवलेले होते. तर सगळे चमचे मी आता चमचे जिथं आहे तिथं ठेवणार आहे, म्हणजे जेव्हाही आपल्याला लागतात त्यावेळेस घेता येईल. त्या डब्यामध्ये फक्त चमचे आणि प्लेटच मी ठेवलेले आहेत, कारण भांडे खूप सारे झालेत ना किचनमध्ये, त्यामुळे काही मी पसारा तिथला काढलेला आहे. काही डब्यात ह्याच्यात ठेवलेले, ते पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे. वरची रूम तर इतका गोंधळ झालेला आहे, आता त्याचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला समजेल की ताईने किती गोंधळ करून ठेवलेला आहे. पण जेव्हाही बघावं तेव्हा कामाचा गोंधळ, हे काम आहे ते काम आहे, वेळेची कमी, मग सगळं एकत्रच खूपसून ठेवायचं, नंतर भेटतच नाही मला, असं होत आहे. पण यावेळेस मी कसली घाईगडबड केलेली नाही, निवांत ही कामं, म्हणजे आज पूर्ण दिवस गेला किंवा आणखीन काही काम राहिलं ती उद्या आवरणार आहे, पण सगळं व्यवस्थित ठेवणार आहे. तर इकडं समय आहे, एका पिशवीत मी भरून ठेवलेलं आहे. हे म्हणजे जे पूजेचा डब्बा आहे, म्हणजे डब्बाच केला आहे त्यासाठी हे मी, म्हणजे जे पूजेचे भांडे राहतात त्या डब्यामध्ये असतात, तर तिथं मी ठेवणार आहे. काही करंडे आहेत, म्हणजे जे पितळ तांब्याचे असतात ना ते करंडे आहेत. आणि इकडे समय आहेत, ते सगळं मी तिथं ठेवणार आहे. बाकीच्या सगळ्या वस्तूला मी बकेटं केलेल्या आहेत. तर सगळे हे बसलेलं आहे यामध्ये बघू शकता, म्हणजे सगळे स्टोन वगैरे जे हे आता आहेत ना, जे झुमर बनवायचं होतं मला, ते सगळं मी या बकेटात ठेवलेलं आहे. एका डब्यात रांगोळी ठेवलेली आहे,
एकात काही पूजेची सामग्री, एकात कणीस, हे ते काही वायर होल्डर, अशा पद्धतीने सगळ्या बकेटात मी एक एक वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि हे जे पूजेचे भांडे आहेत ते सगळे मी एका पिशवीत भरलेत, कारण आता हे जे डबा आहे ना पूजेच्या भांड्याचा ते किचनमध्ये, तिकडच्या किचनमध्ये पोटमाळ्यावरती आहे, ते मला आता घेता येणार नाही, जड आहे खूप. तर म्हटलं दिनेश आल्यानंतर ही कामं करूया, तोपर्यंत पिशवीत भरलेला आहे. तर इकडे या बकेटाला पण मी चिट्ट्या ज्या आहेत ना ते लावत आहे, म्हणजे हे टेप जे आहे ना ती चिटकवत आहे आणि त्यावरती लिहत आहे की मला काय काय ठेवायचं आहे, कशा पद्धतीनं. तर इकडं हे पिशवी बांधले आणि यामध्ये मी ठेवलेली आहे, कारण लिहिलेलं आहे आता मला आठवतं म्हणजे विसरणार नाही मी याच्यामध्ये काय ठेवलं. आणि जे एक्स्ट्रा निघालेलं आहे जे भंगारमध्ये द्यायचं आहे ते एक मी कवर, एक पोतं हे सगळं केलेलं आहे. जे हे बेकार त्याच्यासाठी एक मोठं पोतच केलेलं आहे मी, आणि त्या कवरमध्ये जे बेकारी कवर आहेत जे आता रिकामी झालेले ते मी भरलेले आहेत, कारण आता कवरची मला जास्त गरज पडली नाही, कारण मी बकेटात भरलेलं होतं. आणि काही वायर आहेत, आता काही बांधायचं आहे आपल्याला, कुण्या पोत्याचं तोंड बांधायचं आहे, त्यावेळी एकही भेटत नाही मला, खूप सारे ते गडबडच करून ठेवले त्याचं पण मी, खूप सारे आहे पण काय उपयोग त्याचा, जे भेटतच नाही आपल्याला. तर इकडची किचन पूर्णपणे रिकामा केलेलं आहे, म्हणजे किचन रिकामी झाली, पोटमाळा रिकामा झालेला आहे. आता पूर्ण घरात मी एक वेळा झाडू मारून घेते इकडच्या, आणि मग जी ही बकेटा आहेत ती सगळी मी ताणून ठेवणार आहे, कारण आता मला एकटीला ते वरती ठेवता येणार नाही. स्टँडवरती थांबेन, एका साईडला माझा झोक जातो, वजन घेऊन थांबता येत नाही आणि वरती ठेवता येत नाही. तर दिनेशचा वेट करत आहे मी, तोपर्यंत जी कामं मला जमतात ती सगळी मी आवरून घेतलेली आहे. तर सगळं व्यवस्थित ठेवून झालं. आता इकडे रूममध्ये मी झाडू मारून घेते. बघू शकता किती कचरा निघालेला आहे. तुम्ही आता किती कचरा निघाले, झाडू तर मारते की नाही. तर जेव्हा आपण हा पसारा काढतो ना त्यावेळेस खूप सारा कचरा निघतोच, तसं झालेलं आहे. सगळा कचरा मी झाडलेला आहे, म्हणजे इकडे बाहेर मी आणखीन झाडू मारलेली नाही आहे, फक्त किचनमध्ये मी झाडू मारलेले आहे. आणि जी बकेट आता मी तयार केलेले ते सगळे मी ताणून ठेवलेले आहेत. हे खूप मोठं काम झालेलं आहे. तुम्हाला छोटं वाटत असेल पण माझ्यासाठी खूप मोठं काम मी केलेलं आहे, एक जंगच जिंकलेले आहे आज. तर इकडं काही डब्यामध्ये मी कप, ग्लास ठेवले, जी ग्लासचे आहेत, जे दररोज लागत नाहीत, कधी पाहुणे वगैरे आले तेव्हा मला लागत असतात. तर ते पण कसं खूप गोंधळ झालेले, सगळे एकावर एक ठेवलं. तर मी विचार केला की बकेटात न ठेवता एखादी बॉक्स आणा आणि त्यामध्ये ठेवूया, म्हणजे फुटणार नाही आहेत ते. तर बॉक्स तर आता नाही आहे, आणल्यानंतर मी ठेवणार आहे तो. तर ही सगळी कामं आवरतच होते तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत आणि सगळे जे पसारा मी पसरावून ठेवला ते सगळं व्यवस्थित ठेवत आहे. म्हणत आहे मम्मी काय अवस्था झालेली आहे, पाऊल ठेवायला जागा नाही. तर हो, आज तसंच झालेलं आहे. तर असं ताईनं हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर तिकडं ते बकेट वगैरे ठेवलं. आता ते बाहेरच्या रूममधलं जे पसारा आहे ते तसाच राहिलेला आहे. आता आले होतं मी किचनमध्ये इकडच्या, आणि इथं जे वरची ड्रम वगैरे ठेवलेले आहेत, बकेट आहेत, हे पण मला तिकडे ठेवायचे होते, कारण यामध्ये दररोज जे लागतं ते सामान नाही आहे, म्हणजे काही विविध वगैरे असं आहे, तर ते पण मी तिकडेच ठेवणार आहे.